तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण आज बनवणार आहे मोठल्यातला व्हिडिओ फुल रेसिपी. कारण की आपण जो शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याला माझ्या तरी जास्त व्ह्यूज गेले त्या व्हिडिओला. आणि खूप जणांचे कमेंट आले होते की पूर्ण व्हिडिओ बनव आणि रेसिपी आहे ते पूर्ण दाखव, जेणेकरून आम्हाला पण समजेल मच्छी कशी झाली होती. कारण त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं नव्हतं की मच्छी कशी शिजली आहे आणि ते ओपन देखील केलं नव्हतं. त्यामुळं चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूया ती मच्छी कशी होते. तर आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा, कारण की तुमच्या एका सबस्क्रायबर्सने आम्हाला मोटिवेशन मिळतं. तर चला मग पूर्ण आता आपण स्टार्टिंगपासून एंडपर्यंत व्हिडिओ बघूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे पानं, ज्यात की आपण मच्छी शिजवणार आहोत. आणि ते आता पानं शोधायला आलो आहे मी. सावकाश चढा, 3-4 फांद्या बस झाल्या आपल्यास, तुटणार नाही ना. ही बघा रानटी केळी, कधी खाल्लात की नाही कमेंटमध्ये सांगा नक्की. केळीचे गावठी केल्यासारखे लागतात, म्हणजे आपण नॉर्मल केळी खातो तशी, पण त्याच्यात मध्ये छोट्या बिया खूप असतात, त्यामुळं जास्त कोण खात नाही. हां, झाडावर चढायचं होत नव्हतं, मग शिडी येऊन आले ते बघा. झाड आहे ते छोटा आहे एकदम, त्यामुळं शिडी लावायच लागणार आपल्याला. शिडी लावले 5-7 आले बस झाले, जास्त काय आपल्या जास्त ना 100 रुपयाच्याच मासा आणले. नाही बांगडं होतच ना खाली. कुंभियाची पानं, सिंगल पानं नका काढू, टालीच मोडा मग हवी तशी काढून घे. बरोबर, वहिनीने दिलं तोडून ती परवा. हे बघा ह्याला चांगले आहेत टालस ह्या. असा मस्त पानं आहे. मोडसा नसा होता, लगेच झालं असतं. पानं धुवायची आणि लावायची. शिडे घ्या तुम्ही, माझ्याकडे पाणी द्यावं. बस झाली एवढीशी पानं आहेत. हे बघा, आणि खांदी आहे इथं घेतलेली, ही बघा. तर मित्रांनो हे बघा एवढी पानं घेतली आहेत आणि आता घरी जातोय. आता पुढची रेसिपी आपण पूर्ण घरी करणार आहे. पहिली स्टेप झाली आपली पानं काढून. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा. जेव्हा पानं आणले ते आता उंबल्याची घालूया, जेणेकरून ती पानं नरम होतील आणि घाण पण जाईल. बघा ही मच्छी कट केली आहे, बांगड्या आणलेत आज, पण बाकी कुठचे मच्छी भेटलेत नाही खाली. त्यामुळं आता हे आपण सगळे हळद कोकम जे आपण नॉर्मल टाकतो मच्छीमध्ये ते सगळं पदार्थ टाकायचे. आता हे मीठ टाकतोय. बांगड्यांपेक्षा कांट भारी लागतात खायला, पण ती सध्या भेटतच नाही, करणार काय. त्यामुळे बांगड्यानं काम चालवायला लागते आता. आपला मसाला तिखट आता ठेवायचं की हे करून कालवून 5 मिनिटं ठेवूया
आपला घरचा गोडा मसाला. एवढासा बस होय. जास्त नको. जास्त घालून लई होईल त्याला. बस ना. त्यात सगळं आपलं मिश्रण टाकलंय त्यात. टाका नको. तर त्याला मिक्स करूया. थांब ह्यो याचा मसाला ह्यो मालवण मालवणी मसाला. टाक. तर कर मी कशा कोथिंबीर टाकता? ते टाक. त्याचे पण आहे. थोडीशी कोथिंबीर टाकले. आपले हे मच्छी झाले रेडी. मसाला बिसाला लावून आणि थोड्या 5-10 मिनिटांनंतर आपण त्याला पाण्यात बांधूया. आई पाण्यात होते. नाही तर मच्छी ठेवल्या साईडला. हे बघा आपली सगळी पानं झाले धुवून आणि आता मच्छी आहे इथं. तर त्यांना आपण बांधूया. त्याच्यात आपण ही पत्रावळी तयार करूया. त्याच्यासाठी आपण हिराचा यूज करतोय. कारण की आपण माहिती आहे आधी करायचो लग्न विग्नात पत्रावळा रेडी. त्यामुळं मम्मीला नाही येतात करायला. आपल्याला काय येणार नाही. आताच्या जनरेशनला त्यांना येतात. आता भाई ही पानं आहेत ते टाकूया. ज्यामुळं त्या आतमध्ये शेक चांगला लागेल. भाजी पानं भाजत नाही त्यामुळं. असे एकावर एक ठेवून घ्यायचे. ज्यानं पण जास्त जाड होईल ते. काय पत्रावळी आहे ना. बंद टाकतो पाना जोडतो. एक पानं आपल्या घराजवळ खूप असतात. त्यामुळं तुम्ही पण घरी ट्राय करू शकता. आणि जर मुंबईला करायचं तर तुम्हाला पानं मग घर इकडनं कोकणातनं घेऊन जायला लागतील तिकडे करायचं. आम्हाला गावाला यायला तेव्हा ट्राय करा. असा बंद आणलाय. त्यांना तर बांधायचं मस्त वेगळी. हा बघा एवढा गुच्छ आहे. आणि ते बंद ठेवूया खाली मस्त वेगळी. बांधायला बरं पडेल. आणि पत्रावळी तर वरती ठेवले. 4 बस झाले. हां आलो पण
कुठं चाललं आता? बदला आता आपण जास्तीत जास्त पानं होतं तेवढे टाकायचे. बहुतेक जणांनी कमेंट केला होता की हळदीच्या पाण्यात नाही करत का, तर हळदीच्या पाण्यात का वास जास्त येतो हळदीचा, त्यामुळे नाही. हे कुंभ्याच्या पाण्यात टेस्ट अगदी ओरिजिनल जातं, हळदीची टेस्ट लागते. हळदीच्या पाण्यात केल्यावर कसं ते हळदीची पण टेस्ट लागते आणि वास पण येतात, त्यामुळे या पाण्यात करतोय. तुम्ही पण हळदीच्या पाण्यात ट्राय करू शकता, त्यात पण होतात. तुमच्यावर आहे करायचं की नाही. बस झालं ना, तेल हवं आहे ना. आता आपण तेल टाकू याच्यावर. हे बघ, असं सगळ्या पानांवर तेल लावायचं, मग ते आतल्यात मच्छी मस्त भाजतं. तेल नाही टाकलं तर ते मच्छी पूर्ण फेल जाईल, त्यामुळे तेल टाकायला नक्की लक्षात ठेवा. एवढा बसूल ते, एवढा बस. आता मच्छी टाकूया. बघा मस्त अगदी आता लाल लाल झाल्यानंतर पाणी पण सुटलं, त्यामुळे एकदम भारी झाले. परवाची मच्छी जास्त होती, आज थोडी कमी आहे, त्यामुळं मोठला पण छोटाच बांधला यंदा. मम्मीने सगळं मसाला पण घेतला आहे झाडून आणि त्याला लावला आहे बरं. तर आता या मोठल्याला बांधायला घेऊया आपण. आणि तुमच्या पण आई किंवा आजीने कधी ही रेसिपी केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि केली नसेल तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा. मस्त लागते मच्छी आणि चव तर एक नंबर भारी, म्हणजे नॉर्मल मच्छीपेक्षा तर भारीच लागते. पण जरा ह्या रेसिपीला वेळ जास्त लागतो, पण सोपी आहे, केला तर लय सोपे आहे. आणि स्टार्टिंगला जरा अडचण येईल, पण कराल तुम्ही पण घरी. हे आता पूर्ण पॅकिंग चालू आहे आपली. या पहिले आपण आत पानं टाकलं होतं, त्याला आधी फोल्ड केलं सगळं. भाजी आपण पत्रावळ तयार केली होती ती अजून तशीच आहे. त्यानंतर शेवटला त्याला भारणं पॅकअप करायचं. ते आता पत्रावळ हे केलं होतं, आता ती फोल्ड करायची. थांब थांब. इथं बाहेर आलं पाणी. आता ह्याला बांधून घेऊया आपण मस्तपैकी. आणि सध्या ह्या रेसिपीज आहेत त्या थोड्या थोड्या लुप्त होत चालल्या, म्हणजे कोण जास्त करत नाही. आणि हे म्हणजे खूप रेअर पदार्थ आहे हा सध्या आता, आणि खूप खायला पण खूप मुश्किलीने भेटतो. त्यामुळं खरोखर आम्ही भाग्यवान आहे की आम्ही गावाकडे राहतो, त्यामुळे हे काही ना काही खायला तरी भेटतं. मग इकडनं बाहेर आला. कडलं बंद नाही घेतलेलं ना, बाहेर आलाय.
आम्ही कधी नाही कधी खातो, त्यामुळं काय वाटत नाही. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल एकदम. पण आज मेन स्टेप आहे आपली शिजवायची. ते खाली आपण चुलीवर टाकूया, आणि गॅस बेसवर टाकल्यावर तर काय ते शिजू शकत नाही. गॅस कसे एकाच साईडनं पेटते, त्यामुळं तर आपला ऑलरेडी झाला आहे मोठला बांधून. तर आता ह्याची मेन स्टेप आहे आपली शिजवायची, जे की सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि ती तर चुलीवरच होते. जर आपण गॅसवर ट्राय केला तर गॅसवर नाही होणार, कारण की ती गॅसचा जो शेक असतो, ते पेटण्याची व्यवस्था ते एकाच ठिकाणी असते. त्यामुळं काय गॅसवर ठेवू शकत नाही. आपल्या चुलीचीच गरज लागते, कारण की निकारे असतात ते सगळ्या बाजून मग ती चांगली मच्छी पण शेकतात, तर टेस्ट तर अजून भारी येते. ती टेस्ट मला गॅसवर नाही भेटणार आणि गॅसवर होणार पण नाही. त्यामुळे आपण ह्याला आता चुलीत घालूया. हे बघा कसा झाला आहे तो म्हटलं अगदी मस्तपैकी रेडी. बघा म्हणजे पाडला तर काय होणार नाही त्याला, एकदम खतरनाक पिशवीसारखा. पूर्ण अगदी कडक वजनशीर झालं आहे बघा. तर चला आता ह्याला पण घेऊ, चुलीत नेऊया. तर खाली आपली चूल, आता खाली जाऊया ह्याला घेऊ. तर आता चुलीजवळ आलो आहे आणि सगळ्यात पहिला विस्तव पेटवूया. आणि निकारे नाही आहेत, त्यामुळं शिणी टाकल्यात बघा. इथे टपात पण ठेवल्या आहेत आणि आत पण शिणी टाकल्यात. आणि शिणीमुळं निकारे लवकर होतात. धूर गेला सगळा नाकात. तर आता आपण हे ठेवतो निकाऱ्यावर, असं ठेवायचं त्याला मस्त. इकडं ठेवलं तर धूर होईल लागेल त्यास. लागेल तर धूर येणारच ना, निकार तर धूर येणार ना. ठेवू इकडनं. असं निकाऱ्यावर ठेवायचं मस्त वेगळे. आता मम्मी आता सगळीकडनं आता शेणी लावत आहे. हे बघा हे असं लावायला लागतं, त्यामुळे आतमध्ये चांगलं शिजतं. ते आवाज आहे का? लगेच आतमध्ये आवाज पण यायला लागला. तेल आहे ते. तर मित्रांनो मोठला आपला चांगल्या प्रकारे शिजला आहे बघा. तर खाली उतरवूया. गरम आहे. हा बघा पूर्ण रेडी झालाय. वर घेऊन जाऊ. चला खोलून बघूया याला. आपण ह्याला खोलतोय आता मस्तपैकी. हे बघले पानं वरती जळले आहेत, कसे झाले बघा. बघा मच्छीचं सगळं पाणी सुटलंय बरोबर. हे बघा पाण्यासारखं दिसतंय. बघा तर ह्याला आपण बाहेर काढूया डिशमध्ये. प्लेट घेतली आहे, त्यात एक एक करून काढून घेऊया. आधी शिजलाय काय बघूया आपण मस्तपैकी.
मस्त शिजलाय. तर चला मग खाऊया आहे ना. तर भाकरी आहे आपल्याकडे, भाकरीसोबत खाऊ. बघा मच्छी आहे, भाकरी घेतली. तर बघूया खाऊन कसे आहे. काय झालं. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर नवीन लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.